कानातले तर एवढे 8 मंगळसूत्र घेतलेले मी. इथे मी टॉपग्या घालून आलेली मोठ्या गळ्याचा. तुम्हाला मी आपले मंगळसूत्र एकदम नीट दाखवू शकते. तुमचं माझं फटाफट करून घेतली कारण खूपच खराब झालेला आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल गेलेलो, तुम्ही बघितलं असेल मंगळसूत्र घेतले मी आणि मला दाखवता आलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. म्हटलं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी माझे मंगळसूत्र दाखवेल म्हणून मी घातलं पण नाही. म्हटलं मग एकदाच एक तुम्हाला घालून दाखवेल. तर असा प्लॅन आहे. तोपर्यंत मग मला ना मी इतक्यात आवरलं, स्वयंपाक पण झाला आहे आणि वैभव गेलेले आहे. वैभव आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझे दीर, छोटे दीर, ते गेलेले फार्म हाऊस कडे, गावाकडे गेलेले आहेत. तर आता फोन केला होता तर ते तिकडून म्हटलं गावरान लसूण आणा आणि काय म्हणतात ते आपलं कुळीद, कारण मला ना शेंगोळी खावीशी इतकी खावीशी झाली ना. म्हटलं कुळीद आणा गावरान. तर ते आज घेऊन येणार. ते पण तुम्हाला दाखवेलच मी कसे असतात तिकडे गावाकडे. आणि आता इथे मी स्वयंपाक केला होता, लवकरच त्यांना डबा करून दिला, पोळी भाजी. कारण वैभवला आजच्याच सुट्टी, उद्यापासून त्यांची ड्युटी सुरू होणार. तर त्याच्यामुळे मग आज गेले ते फार्म हाऊस कडे, काम होतं म्हणून. आणि विहान गेलाय स्कूलला. तर माझं घरात इतका पसार आहे, बाकी सगळं आवरलं माझं. पण एक्सरसाइज केली आज, मस्त एक्सरसाइज झाली, पण झाडायचं राहून गेलं. तर आता झाडून घेते. स्वयंपाक पण झालेला आहे माझा सगळा. तर मस्त कांद्याची पात केलेली आहे इथे छानपैकी. मस्त कोवळी कांद्याची पात भेटलेली. आणि गॅस पण मला आवडायचे. गॅस ना थोडं भिजत ठेवणार दुपारी मी. आणि तेच आता झाडायचं बाकी. तर आता झाडून घेते, आवडून घेते पूर्ण पसारा. यारा इथे बघू शकता मस्त ना पूर्ण क्लीन झालेला आहे. फरची पुसून इथे फरची पुसून घेतलेली आहे सिंपल पद्धतीने, कारण कालच पुसली होती म्हणून मी अशी पुसते. ग्लास मध्ये पाणी आणून टाकून आणि पुसून घेते. तरी इतकं फ्रेश वाटतं ना. तर मस्त माझं घर आवरून झालेलं आहे, रूम पण झाडून झालेले आहे. तर चला आता कियाराला जेवण देते आणि मग मी पण जेवण करणार, कारण भूक लागली आहे. चला. तर इकडे कियारा, तिला म्हटलं जा रूम मध्ये बस, झोपून घेते ती मग टॅब बघता बघता. आणि इथे मी जेवण आणलेलं आहे, मस्त भाजी आणि एक चपाती आणि भरपूर सारे छोटे छोटे जे गोल पापड आहे ना, मी आरकेवरून आणले होते तळण्याचे, पण मी भाजून घेतलेले आहे. तर मस्त भाजी सोबत मला खूप आवडतं कांद्याच्या पाती सोबत. तर कारण एकच पोळी खाते ना, मग मी पापड वगैरे असं खाते हलकं फुलकं. तर मस्त जेवण करते आणि
त्याच्यानंतर मी माझं मंगळसूत्र कोणकोणते घेतले ना ते दाखवते, नवीन नवीन डिझाईनचे. तर चला तुम्ही पण या जेवायला. तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आणि ना इथे आता गॅसवर पाणी म्हणजे टाकून आपलं बीमचं पाणी. छान भिजून राहील कारण गॅस खूपच खराब झाली ह्या साईडला, तर बघू शकता पूर्ण खराब झालेला आहे. तर आता पाण्यामध्ये ना बीम टाकलं, लिक्विड टाकलेलं आहे मी, तर ते टाकून ठेवणार. तर इथे सगळं मी लिक्विड विमचं पाणी टाकून ठेवलेलं आहे गॅसवर पूर्ण शेगडीवर. तर आता हे चांगलं भिजेल 15-20 मिनिट आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट घासून घेईल, पटकन निघून जातात डाग. तर चला तुम्हाला मंगळसूत्र दाखवते माझे जे नवीन नवीन आणलेले, मस्त न्यू आता घातलेला नाहीये आणि त्याच्यासाठी मी टॉप घालते दुसरा, म्हणजे तुम्हाला डिझाईन कळेल. मी टॉप घालून आलेली मोठ्या गळ्याचा, म्हणजे तुम्हाला मी आपले मंगळसूत्र एकदम नीट दाखवू शकते. तर चला सुरू करू. तर आधी तर मी ना कानातले तुम्हाला दाखवते कोणकोणते घेतलेले आहे. तर मी हे सारे कॉम्बो घेतलेले आहे, बघू शकता असे. तर असे कॉम्बो घेतलेले आहे, किती प्रिटी आणि याच्यातलं एक जोड मी घातलाय, बघू शकता हा डायमंड सारखा. तर हा घातलेला आहे. तर हे असे एवढे कॉम्बो. तर हे 100 रुपीजला मला पडले, 100 तेवढं. नंतर हे घेतलेले आहे खूप सुंदर कानातले, बघू शकता एकदम छान. तर हे घेतलेले आहे 50 रुपीजला. नंतर एक पण कॉम्बो घेतलेले आहे, हे 125 रुपयाला एवढे, बघू शकता किती सुंदर सुंदर आहे. मला आता असे खूप आवडतात, मस्त मॅच होऊन जातं कोणत्या पण टॉपला वगैरे. तर एवढे. तर बाकीचे असे फॅन्सी कानातले घेतलेले आहे मी, हे एवढे. खूप दिवसांनी मी अशी शॉपिंग केली, पण मला हे खूप पाहिजे होते, हे कधीचे 3 रिंग वाले, बघू शकता हे मधले मस्त. आता वेगवेगळे घालणार रोज. तर असे घेतलेले आहे. त्याच्यातले कोणते आवडले ते नक्की मला कमेंट करून सांगा. नंतर झुमके घेतलेले आहे, मोठे लॉंग झुमके, बघू शकता. तर हे घेतलेले आहे. हे आय थिंक मी किती 400 का 450, 499 अशी घेतलेली आहे, बघू शकता. कुंदन वर्क आहे. असे घेतलेले आहे. आधी कानातले दाखवून देते मी, नंतर मंगळसूत्र दाखवते लास्टला. त्याच्यानंतर हे पण कुंदनचे आहे. तर हे पण मी 250ला घेतलेले बहुतेक, बघू शकते येलो. अशी फंक्शनला घालायला, हळदीला वगैरे, इतकी छान आहे. तर असे घेतलेले आहे. नंतर इथे बघू शकता हे असे हे घेतलेले आहे. एवढे कानातले घेतलेले आहे. आता मंगळसूत्र दाखवते तुम्हाला. तर पहिले तर हे बघू शकता असं. तर हे आहे 399ला. तर मी घालून दाखवते तुम्हाला. असे चौपन नाही केले, त्याला कानातले पण भेटलेले मस्तपैकी अशी छान, बघू शकता इथे. आणि असं आहे मंगळसूत्र असं. आणि आता घालून दाखवते, बघू शकता. तुम्हाला दिसत असेल हे माझं मंगळसूत्र असं छान दिसतं, एकदम प्रिटी. तर अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. छान दिसतं ना एकदम. आणि त्याच्यावर असे
इयरिंग्स. तर हे एक आहे आपलं मंगळसूत्र, मस्त हार्ट मध्ये बघू शकता असं. तर आता आपण सेकंड विहानला घ्यायला गेली ती विहान आला आहे. तर बघू शकता असं मंगळसूत्र एक असं. हे पण इतकं प्रिटी आहे ना, बघू शकता इतकं छान आहे. मला तर खूपच आवडलं. तर असं नाजूक मंगळसूत्र आहे, मस्त आहे आणि इतकं म्हणजे छान दिसतं अशा लुकवर. जीन्स वगैरे तुम्ही घाला किंवा पंजाबी घाला, त्याच्यावर खूप छान लुक दिसतो. आणि नवीन ट्रेंडी मंगळसूत्र आहे सगळे हे, तर मस्त दिसतंय. तर हे मी ना याचं पॅकेट कुठं मी काढून ठेवलेलं होतं. तर हे मी 499ला घेतलेलं. असं डायमंड आहे आणि याचा कलर वगैरे काहीच जाणार नाही तिथे गॅरंटी. कारण मी माझं खूप जुनं मी घेतलेलं, तुम्हाला दाखवायला आणलं, त्याचा अजून कलर गेलेला नाहीये. हे 550ला घेतलेलं. फक्त याचं कुंदन आहे तेच निघून गेले. ते बसवायचे, ते बोलले की घेऊन या तुम्ही, आम्ही बसून देऊ. तर याचा काहीच कलर नाही गेला. 5-6 वर्ष झालेली याला. तर असं आहे, मस्त डिझाईन छान आहे. तर बघू शकता असं खूप छान आहे, एकदम ट्रेंडी आहे. आणि डिझाईन पण बघू शकता किती मस्त आहे, एकदम छान आहे. तर बघू शकता असं पिस्ता कलर आहे याचा. आपला त्याला मस्त डायमंड आणि पर्ल आहे आणि असे डिझाईन आहे. तर हे सुद्धा भारी दिसतं, एकदम मस्त बघू शकता, एकदम छान दिसतं. मला तर खूप आवडलं होतं डिझाईन, ही खूप भारी आहे एकदम. तर तुम्हाला याच्यातलं कोणतं आवडलं ते नक्की सांगा. तर मला एक आता डब्बा आणायचा आहे संध्याकाळी वगैरे जाऊन. मी डब्बा घेऊन येणार मंगळसूत्र ठेवण्यासाठी. तर हे आहे, हे तर खूप स्वस्त आहे, 150च आहे, 150चं. खूप सुंदर आणि इतकं मस्त आहे, बघू शकता असं. भारी ना, एकदम मस्त आहे. तर असं आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसतं. न्यू डिझाईन आहे ही, बघू शकता किती सुंदर डिझाईन आहे, एकदम मस्त आहे. आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसतं ना, भारी दिसतं एकदम. तर ही आहे एक, मला तर खूप 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 आवडले हे. याच्यात आकार पण आहे, आपलं स्क्वेअर आहे, नंतर गोल आहे, पण मी असा हार्ट घेतलेला आहे आणि खूप सुंदर आहे, बघू शकता असं. तर आता दुसरं आहे आपलं नाजूक. हे तर खूप स्वस्त आहे, डायरेक्ट 99 रुपयालाच आहे. काही खूप स्वस्त आहेत, काही महाग आहेत, पण मग छान आहे, क्वालिटी इतकी छान आहे. म्हणजे त्याचा कलर वगैरे काही जाणार नाही असं बोलले ते. आणि मी तर रोज वापरणार वेगवेगळं, मी पाण्यात काही वापरत नाही, काढून ठेवते मी नेहमी, म्हणून खूप दिवस राहतील माझ्याकडे तसेच. इतकी सुंदर डिझाईन आहे, बघू शकता असं आहे, मस्त नाजूक डिझाईन. जीन्सवर वगैरे घालण्यासाठी किंवा आपण पार्टीवेअर घातलं तेव्हा घालण्यासाठी इतकी छान डिझाईन आहे, बघू शकता. इतकं मस्त चमकतो ना ही ग्रीन कलरचा खडा असा आहे. बघू शकता छान आहे ना. तुम्हाला आवडलं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. चला, नंतरचं मला ना 450ला दिलेलं आहे, बघू शकता असं आहे. हे थोडं ब्रॉड आहे म्हणून थोडं बहुतेक महाग आहे.
तर बघू शकता असं. तर ह्या पद्धतीचं आहे, खूप सुंदर आहे आणि थोडं ब्रॉड आहे, जाड आहे थोडंसं, म्हणजे साडीवर वगैरे वेअर करू शकतो. हे खूप सुंदर आहे ना. तर हे एक आहे, बघू शकता असं. मी 2-3 ठिकाणाहून घेतले, एकाच ठिकाणाहून नाही घेतले, 2-3 ठिकाणी फिरले मग घेतले. अनुराधा, नंदिनी, अजून 1-2 ठिकाणं जे माहीत नव्हते ते ठिकाणं, तिथे पण गेली होती मी. सोनचापामध्ये पण जायचं होतं पण ना तिथं खूप गर्दी होती म्हणून मी गेली नाही. तर हे सिंपल असं गोल्डन आहे पूर्ण, बघू शकता असं. तर ह्या पद्धतीचं आहे असं. तर हे आहे. तर एवढे मंगळसूत्र घेतलेले आहे मी, आणि हे माझं आधी घालत होते मी, हे जुनं, खूप वर्ष झाले, 3-4 वर्ष तरी. कलर वगैरे काहीच गेलेला नाही, असेच सिंपल असे घेतलेले. हे तर कितीला घेतलं होतं मी, 60 का 70 रुपयाला घेतलेलं फक्त, तेव्हाच आहे असं. तर आता कोणतं घालू, आणि 8 कानातले. तर एवढे 8 मंगळसूत्र घेतलेले मी, बघू शकता असे. आणि हे कानातले घेतलेले आहे, हे घेतलेले आहे, झुमके घेतलेले आहे, आणि हे कानातले, आणि अजून दुसरे येल्लो कानातले. तर एवढे मी घेतलेलं आहे, त्या दिवशी शॉपिंग केली आहे, बघू शकता. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर तेच आता ना मी कोणतं मंगळसूत्र घालू, आणि याच्यातले हे घेतलेले आहे येल्लो, हातात बसत नाही एवढे कानातले, बघू शकता. तर आता याच्यातला ना एक मंगळसूत्र घालून घेते. तर मला ना हे खूप आवडलं होतं, हलकं एकदम, म्हणजे सगळेच हलके, एकदम लाईट वेट. तर हे आता मी याच्यातच बॉक्समध्ये ठेवून देणार एका. तर हे घातलेलं आहे, तर हे आता घालते. तर इथे एवढे झालेले आहे कानातले, आणि ते आणलेलं आहे, आणि माझं आधीच लॉंग एकच आहे माझ्याकडे, मला लॉंग पण घ्यायचे आहे. आता लॉंग घेईल, हे सगळे शॉर्ट घेतलेले त्या दिवशी. असं लॉंग आहे, बघू शकता असं. फक्त एक कुंदन निघालाय, तो बसून आणायचा आहे. तर ह्या पद्धतीचं आहे आपलं लॉंग मंगळसूत्र. तर मी तर शॉर्टच घालते नेहमी, आणि सोन्याचंच घालत होती खूप दिवस, पण ते कंटाळली मी सोन्याचं घालून. त्याच्यामुळे मग मी हे एवढे मंगळसूत्र आणले वेगवेगळे, रोज घालायला, डेली यूज साठी. बघू शकता एवढे कानातले आणलेले आहे, आणि इकडे मंगळसूत्र हे आधीच आहे असं. एवढं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा मला कमेंट करून, की कसं आहे डिझाईन सगळ्या. आणि हा पूर्ण कचरा निघालेला आहे. आता ही पॅकेट ठेवते मी पिशवी. तर ह्या पद्धतीचे मस्त मंगळसूत्र आणि कानातले आणलेले. मेन म्हणजे मला मंगळसूत्रच घ्यायचे होते, पण मग त्याच्यासोबत कानातले पण घेऊन टाकले, आणि मला खूप आवडले कानातले, खूप छान छान दिसतात मस्त. मला तर खूप आवडतात असे कानातले वेअर करायला, खूप सुंदर दिसतात, रिंग टाईप. तर तुम्हाला आवडले की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे आपला गॅस पण भिजलेला आहे. आता ते पण मला क्लीन करून घ्यावं लागेल पटापट. चला आता मी टॉप बदलून येते आणि गॅस क्लीन करून घेते पटापट. चला, तर इथे आता गॅस क्लीन करून घेते. तुम्हाला दाखवले मी सगळे मंगळसूत्र, आणि हे घातलंय मी आता छोटस. तर चला आता मी पटापट करून घेते क्लीन, कारण खूपच खराब झालेला आहे. तर ब्रश आणलेले DIY मधून क्लिनिंगचे, यूज करते.
तर इथे मी आता ना गॅस क्लीन करून घेते आपली शेगडी. तर पूर्ण भिजून राहिलेली आहे, तर ब्रशने चोळून घेणार, बघू शकता. नंतर घासणीने चोळून घेते. आणि इकडे साईडला टिश्यू पेपर आणलेले आहे, तर ते बरं पडतं. फडके कसे खूप खराब होऊन जातात, तेलकट सारखे फेकावे लागतात. तर त्याच्यामुळे मग मी हे टॉवेल टिश्यू आहे ना, किचन टिश्यू, तर ते वापरते. तर ते खूप इझी जातात पुसायला वगैरे. तर इथे गॅस क्लीन झालेला आहे. आणि आता मी टिश्यू पेपर घेऊन 2-3 चांगलं क्लीन करून घेणार नंतरून. आणि त्याच्यानंतर मग आपलं लिक्विड टाकून क्लीन करून घेणार. तर बघू शकते एकदम चकाचक आपला शेगडी एकदम मस्त झालेली आहे. आणि तेच आता मी ना हे आपलं लायझॉलचं आहे ना ते टाकून क्लीन करणार, म्हणजे छान चमक येते आणि वास पण छान येतो. तर त्याच्यामुळे मग परत मी एकदा टॉवेल टिश्यू काढून क्लीन करून घेणार. तर बघू शकता इथे मस्त क्लीन झालेलं आहे आपली शेगडी आणि खूप छान दिसते. आता बर्नर वगैरे ते सगळे क्लीन करून घेणार. आणि इथे झालेली आहे पटापट. तर इथे मस्त गॅस क्लीन झालेला आहे चकाचक. तर आता ना उद्या मी चिमणी आणि ही बॅकफ्लॅश आणि आपले हे कॅबिनेट्स आहे ना हे सगळे क्लीन करून घेणार. पण गॅस तर मस्त क्लीन झालेला आहे. बघू शकता आपला शेगडी किती क्लीन झाली, तर किती खराब होती ती शेगडी, तर बघू शकता. आणि किचन पण इकडचं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि असं झालेलं आहे. आणि हे बर्नर ठेवून घेतले, हे घासून टाकते त्याची स्टँड. आणि आपली अशी शेगडी झालेली आहे क्लीन. आता चिमणी वगैरे क्लीन करावं लागेल, पण आपली शेगडी मस्त क्लीन झालेली आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे शेगडी पण क्लीन झालेली आहे. आणि तुम्हाला मंगळसूत्र पण दाखवले मी, माझं नवीन घेतलेली शॉपिंग केलेली ती सुद्धा दाखवली. तर आता ना हे भिजत टाकणार त्याचे स्टँड हे आणि घासून घेणार मस्त. तर एका साईडला भिजत टाकून देणार. तर असं होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. माझे मंगळसूत्र कसे घेतले मी ते पण सांगा. माझे कानातले कसे ते पण सांगा. आय होप तुम्हाला आवडले असेल माझे कानातले आणि न्यू मंगळसूत्र. तर तेच माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझी शॉपिंग कशी वाटली ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.